गडकिल्ले सत्यशोधक मोहीम क्रमांक 33 5 जानेवारी 2025 रोजी पद्मदुर्ग येथे मोहिमेच्या संस्थापन दिनी 5वा संस्थापन दिनी सुमारे 30 सदस्य पुणे येथून सकाळी 5 वाजता निघून मुरुडजवळ नांदगाव येथे 10च्या सुमारास पोहोचले. येथे निसर्ग होमस्टे चहा नाश्ता घेऊन पद्मदुर्गच्या दिशेने निघालो. पद्मदुर्ग हा जलदुर्ग असल्यामुळे इथे बोटीने जावे लागते. आम्ही इथे खारबंदर जेटीजवळ आलेलो आहोत. याशिवाय आपल्याला मुरुड बीचवरून सुद्धा या ठिकाणी जायला बोटी मिळतात. इथे गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेचे सर्व संयोजक आणि सदस्य बोटीची वाट बघत आहेत. मुरुडहून सर्वात जवळचा मार्ग आहे. या ठिकाणाहून जायला 30 मिनटं तरी लागतात. मुरुडहून जायला 10 मिनटांचा फरक पडतो. तिथे 15 ते 20 मिनटात आपण पोहोचतो. अशा पद्धतीने बोटीने आम्ही निघालेलो आहोत पद्मदुर्गकडे. ह्या बोटी आपल्याला पद्मदुर्गच्या जवळ नेऊन ठेवतात. त्यानंतर तिथून छोट्या बोटीने आपल्याला पद्मदुर्गपर्यंत ते ट्रान्सफर करतात. उथळ समुद्रकिनारा असल्याने मोठ्या बोटी थेट गडापर्यंत जात नाही. छोट्या बोटीने आपल्याला गडाच्या अगदी जवळ उतरवतात. 20 मिनिटानंतर हळूहळू पद्मदुर्ग दिसू लागला. 2 भागात आपल्याला हा पद्मदुर्ग दिसतो. या ठिकाणी एक मुख्य किल्ला आणि दुसऱ्याकडे पड किल्ला असं त्याला संबोधलं जातं. छोट्या बोटीने ट्रान्सफर करून अशा पद्धतीने आता किल्ल्याजवळ उतरत आहोत. येथे उतरल्यानंतर गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेच्या परंपरेप्रमाणे अखंडाचे गायन झाले. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. यानंतर येथे गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेच्या उद्देशाची चर्चा करण्यात आली. गडकिल्ले पाहतानाच्या सूचना देण्यात आल्या आणि सर्वांनी गड बघण्यास सुरुवात केली. गडाची तटबंदी भक्कम आहे. चारी बाजूंनी आपल्याला समुद्राच्या लाटा या तटबंदीवर आढळतात. बुरुज आहेत, महादरवाजे आहेत, मोठ्या प्रमाणात तोफासुद्धा आहेत. संपूर्ण गड बघायला 1 तास पुरेसा आहे. गडावर कोणतीही खाण्याची पिण्याची व्यवस्था नाही. सर्व आपण आपल्यासोबत घेऊन यावे. विशेष म्हणजे ह्या गडावर येण्यास बंदी आहे अशा प्रकारची अफवा आपल्याला इंटरनेटवर आणि स्थानिक लोकांमध्ये सुद्धा दिसते. ह्या गडावर येण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. हा गड बंद नाही, हा सर्वांसाठी खुला आहे. बोटीने आपण कधीही या ठिकाणी नियोजित वेळेत येऊ शकतो. सुमारे 1 तास हा गड बघून झाल्यानंतर मग बोटीसाठी आम्ही वाटेत थांबलो. जाताना बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे आणि पद्मदुर्गवर एक कार्यक्रम असल्यामुळे जाताना बोट मिळायला थोडा उशीर झाला. यानंतर आम्ही पुन्हा 30 मिनिटांच्या प्रवासाने खोराबंदर इथे परत आलो. जंजिऱ्यावर विजय मिळवावा आणि समुद्रावर राज्य करावे यासाठी बांधलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्मदुर्ग बघून सर्व मोहिमेचे सदस्य तृप्त झाले. हे तिकीट ऑफिस आहे. या ठिकाणाहूनच आपल्याला बोटीचे तिकीट मिळतं. मोहीम आटोपून सर्व सदस्यांना, सर्व संयोजक हिरिरीने बसमध्ये बसवताना पुन्हा मुरुडच्या मार्गे जेवणासाठी प्रस्थान केले. वाटेत हा मुरुडचा बाजार, मच्छी मार्केट, फिश मार्केट. मुरुडमध्ये थोड्या चिंचोडे रोड आहेत. या ठिकाणाहून आपल्याला थोडी बसेसची जाताना अडचण होऊ शकते. खाली उतरून संयोजक आपल्या बससाठी रस्ता करून देताना, वाट करून देताना. आपण आत्ता जिथे बघत आहोत हा मुरुडचा बीच आहे. इथून आपल्याला पद्मदुर्गला जायला बोट मिळते. यानंतर आम्ही निसर्ग होमस्टे इथे जाऊन भोजन केले आणि भोजनानंतर सुमारे 5 वाजता पुणे परतीचा प्रवास सुरू केला.
परत जाताना प्रबोधनपर गाणी आणि चित्रपट गीते अशा स्वरूपात आपला प्रवास अधिकाधिक सुकर आणि प्रेरणादायी कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. वाटेत ताम्हिणी घाट सुरू व्हायच्या आधी विश्राम घेऊन पुन्हा पुणेच्या दृष्टीने प्रस्थान केले. सुमारे रात्री 10 वाजता आम्ही SM जोशी फाउंडेशन इथे पोहोचलो. या ट्रेकसाठी श्री अरिहंत अनामिका, श्री संदीप चौधरी, श्री युवराज गटकळ, श्री भीमराव इरगे, श्रीमती सुषमा जगताप आणि मी डॉक्टर सुरेश इसावे आम्ही संयोजक उपस्थित होतो. संयोजक आणि सदस्यांच्या एकत्रित सहभागाने हा फाउंडेशन डेचा ट्रेक यशस्वीपणे संपन्न झाला. पुढील ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. जय ज्योती, जय शिवराय.